नमस्कार मित्रांनो, ब्रिटनची राजधानी लंडन इथे आज 2 भव्य मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यातला पहिला मोर्चा हा नखबा डे, मातम, दुःख व्यक्त करण्यासाठी ब्रिटनची राजधानी लंडन इथे आयोजित करण्यात आलेला. त्याला हजारो, काही जणांच्या मते लाखभर लोक जमू शकतील. आता हा नखबा डे काय आहे तर ब्रिटनच्या ताब्यातून 14 मे 1948च्या संध्याकाळी पॅलेस्टाईनचा जो प्रांत होता, देश नाही प्रांत होता, तो स्वतंत्र झाला आणि त्याचं एक यहुदी राष्ट्र आणि एक अरब मुस्लिम राष्ट्र म्हणून 2 देश झाले. अरबांनी फाळणी मान्य करण्यास नकार दिला, कारण त्यांचं म्हणणं होतं फ्रॉम द रिव्हर टू द सी पॅलेस्टाईन, म्हणजे सगळा भूभाग आमचाच आहे, इथे सुईच्या आग्रावर जमीन आहे तेवढी देखील आम्ही ज्यूंना, यहुदी लोकांना द्यायला तयार नाही आहोत. साहजिकच आहे, इस्रायलनी स्वातंत्र्य घोषित केल्यावर शेजारी अरब देशांनी इस्रायलवर हल्ले केले, युद्ध सुरू झालं आणि या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित झाले आणि त्याच्यातनं जे अरब लोक आहेत त्या भागातले, म्हणजे त्या वेळच्या पॅलेस्टाईनमधले जे अरब लोक आहेत त्यांच्यापैकी अनेकांना आपलं राहतं घर सोडून सुरक्षित जागी, मग ते जॉर्डनमध्ये, लेबेनॉनमध्ये, सिरियामध्ये, इजिप्तमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्याला अल नखबा, एक मोठं दुःख की दुःखी दिवस, शोक दिवस म्हणून तो पाळला जातो. इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर 78 वर्ष होऊन गेली, 79 वर्ष होतील आता. 79वा स्वातंत्र्य दिन लवकर म्हणजे हा झाला. पण तरी देखील जे अरब देश सोडून गेलेत, जिथे गेलेत तिकडे त्यांना कोणीही नागरिक म्हणून स्वीकारलं नाही, त्यांना असंच शरणार्थी म्हणून ठेवलं आणि त्यांचं दुःख कुरवाळत बसत हा नखबा दिवस पाळला जातो. दुसरीकडे याच दिवशी, खरं तर याच्या आधी 27 साली जेव्हा 30 नोव्हेंबर 1947 साली हा विभागणीचा दिवस त्याची मान्यता मिळाली, तेव्हा अरब देशात राहणारे जवळजवळ तेवढेच 7 लाख यहुदी लोक, ज्यू लोक त्यांना हाकलण्यास सुरुवात झाली. त्यांना देखील राहत्या घर, मालमत्ता, सगळ्या गोष्टी तिथे मागे सोडून नेसत्या कपड्यांनिशी इस्रायलच्या भूमीत यावं लागलं. इस्रायलने त्या सगळ्यांना आसरा दिला, त्यांना नागरिकत्व दिलं, त्यांना शिक्षण दिलं आणि आज ते इस्रायलचा भाग आहे. पण त्यांचं दुःख कोणी कुरवाळत नाही. पण नखबा दिवस लंडनमध्ये पाळायचं कारण काय, हा प्रश्न अनेक तिथल्या स्थानिक लोकांना पडलेला आहे की आमचा काय संबंध याच्यामध्ये, की तुम्ही आमचे रस्ते का अडवणार. पण ही वस्तुस्थिती आहे, कारण ब्रिटनमध्ये मुस्लिम लोकसंख्या 6.5% आहे. लंडन भागात ती 15%पेक्षा जास्त आहे आणि 2070च्या आत, म्हणजे पुढच्या 40 वर्षात इस्लाम हा ब्रिटनमधला सगळ्यात मोठा धर्म होणार आहे. कारण जी मुसलमानांची संख्या आहे त्यातली अर्धी संख्या ही मुलांची आहे, म्हणजे ती मुलं मोठी होणार, पुन्हा पाकिस्तानमधनं, बांगलादेशमधनं कदाचित लग्न करून बायका आणणार, मुलं पैदा करणार आणि ब्रिटिश लोक, जे गोरे ब्रिटिश लोक आहेत, ते काही ही स्पर्धा करू शकणार नाही आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध प्रचंड संतप्त वातावरण आहे. या वातावरणात म्हणजे तसं तर त्यांना कोणीच बाहेरच्या देशातनं यायला नको आहे, पण त्यातल्या त्यात पाकिस्तानी लोकांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानी लोक ज्या मोठ्या संख्येने येतात आणि टॅक्सी चालवणं किंवा अशी हलकी कामं करतात. अनेक जण येताना शरणार्थी आहे असं दाखवून येतात की मला पाकिस्तानमध्ये धर्माच्या आधारावर छळ केला जातो आहे, इतर कुठल्या कारणासाठी माझं आयुष्य सुरक्षित नाही आहे, पंजाबी सिंधी या कारणासाठी छळ केला जातो आहे आणि म्हणून ते ब्रिटनमध्ये येतात आणि मग ब्रिटनमध्ये येऊन त्यांना शरणार्थी म्हणून स्वीकारलं की मग लगेच पाकिस्तानमध्ये जातात.
तिकडे जमीन विकत घेतात, तिकडनं लग्न करून बायको, तिचे आईवडील, स्वतःचे आईवडील, लग्न झाले असेल तर मुलं, ह्या सगळ्यांना घेऊन ते ब्रिटनमध्ये येतात आणि त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेली अनेक वर्ष ब्रिटनमध्ये ज्याला पाकिस्तानी तरुणांकडून, आणि याच्यामध्ये त्याला आशियाई म्हटलं गेलं, दक्षिण आशियाई म्हटलं गेलं, पण हे पाकिस्तानी लोक होते. पाकिस्तानी लोकांकडनं, ज्याला ग्रूमिंग गँग्स म्हणतात, जे आपल्याकडे लव जिहाद आत्ता जे अनेक ठिकाणी प्रकरणं समोर आली, तशा गोष्टी केल्या जात आहेत. शाळकरी मुलींना, महाविद्यालय म्हणजे 13 ते 15 वर्षाच्या मुलींना फूस लावली जाते. ब्रिटनमध्ये ही सामाजिक व्यवस्था, कुटुंब व्यवस्था दबावाखाली आहे, मोडकळीस आलेली आहे आणि त्यामुळे नवरा बायकोमध्ये संवाद नाही, मुलं आणि आईवडिलांमध्ये संवाद नाही आणि याच्यातनं मुलांना मग दारू दे, सिगरेट दे, पार्टीसाठी त्यांचे खर्च कर, अशा गोष्टींसाठीही तरुण मुलींना फूस लावून, त्यांच्यावर बलात्कार करून, त्यांना धमकावून, कधीकधी त्यांना लग्न करायला लावणं किंवा अशाच प्रकारे त्यांचं शोषण करत राहणं, असे प्रकार हजारोंच्या संख्येने झालेले आहेत. पण त्याच्याबद्दल चकार शब्द काढायची हिंमत ब्रिटनच्या व्यवस्थेत होत नव्हती, कारण असं बोललं की मग आपण एक वंशवादी आहोत, आपण मुस्लिम विरोधी आहोत वगैरे अशी भावना, आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण दाबून टाकण्यात आलं होतं. शेवटी त्याला तोंड फुटलं आणि जे लोक त्याच्याविरुद्ध बोलायला लागले त्यांनाच अटक करणं, त्यांनाच तुरुंगात टाकणं, त्यांनाच सोशल मीडियावर बॉयकॉट करणं, हे सगळं सुरू झालं आणि त्याच्याविरुद्ध एक प्रचंड मोठी रिॲक्शन उभी राहिली. या सगळ्या लाटेचं नेतृत्व जर कोणाकडे असेल तर एक टॉमी रॉबिन्सन, त्याचं काही खरं नाव नाही आहे टॉमी रॉबिन्सन, पण हा टॉमी रॉबिन्सन हा या सगळ्याचा चेहरा झालेला आहे. आणि या टॉमी रॉबिन्सनला अमेरिकेतही वाढता पाठिंबा आहे, युरोपीय देशांमध्ये पाठिंबा आहे, भारतात अनेक लोक त्याला फॉलो करतात आणि तो वरकरणी असा वंशवादी आणि इस्लाम द्वेष्टा वगैरे वाटत असला तरी तो जे बोलतो त्याच्यामध्ये अनेक म्हणजे तथ्यांश अनेक दिसतात आणि त्यांचं म्हणणं आहे की ही फक्त एक जमात, एका देशातून आलेले लोक हे सगळ्या गोष्टींसाठी कारण आहेत आणि त्याच्याविरुद्ध लढायला पाहिजे, त्याच्याविरुद्ध देशाला एकत्र केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी युनाइट द किंगडम, किंगडम म्हणजे ब्रिटन हे शेवटी युनायटेड किंगडम आहे, इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि आयर्लंड, नॉर्दर्न आयर्लंड, हे सगळं एकत्र करायची हाक त्यांनी दिलेली आहे. खरं तर 2024मध्ये त्यांनी अशा प्रकारची रॅली आयोजित केली होती. सरकारच्या दाव्यानुसार त्याला लाखभर लोक होते, म्हणजे आपल्या शिवाजी पार्कसारखं आहे. अनेकदा दावा केला तो 5 लाख लोक होते, काही जण म्हणतात 2.5 लाख लोक होते, मोजत कोणी नाही. आणि हल्ली तर त्या खुर्च्यांमधलं अंतरही एवढं असतं की लाखभर लोक तरी होते की नाही हे सांगता येत नाही. पण तरी देखील जो सरकारने दावा केला होता त्याच्यापेक्षा बरेच जास्त लोक, 10 लाख लोक मला कदाचित नसतील तेवढे, 5 लाख लोक असतील, पण बरेच जास्त लोक त्याला उपस्थित होते. आज पुन्हा लंडनमध्ये एका ठिकाणी मुसलमानांचा किंवा पॅलेस्टाईन समर्थक दावे आणि मुसलमानांचा अल नगबा दिवस आहे, तर त्याच भागामध्ये युनाइट द किंगडम नावाची रॅली काढण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काही चुकीचे प्रकार होतात का, विपरीत होतात का ते बघायला पाहिजे. पण पंतप्रधान कीर स्टारमर यांनी फक्त गोऱ्या लोकांना चेतावणी दिलेली आहे. म्हणजे सेम टू सेम ममता बॅनर्जी ज्या गोष्टी करत होत्या बंगालमध्ये त्याच गोष्टी ब्रिटन सरकार करत आहे. स्वतः सर कीर स्टारमर हे प्रेशरखाली आहेत, कारण अवघ्या 2 वर्षात म्हणजे जुलै 2024मध्ये त्यांना 2/3 बहुमत मिळालं. 650 पैकी त्यांच्या पक्षाला 411 जागा मिळाल्या. पण आत्ता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या किंवा नगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये त्यांना 5036 पैकी जेमतेम 1000 जागा, म्हणजे थोडंसं पुढे मागे झालं असेल, मग आता नक्की आकडा आठवत नाही, पण जेमतेम 20% जागा मिळाल्या. म्हणजे कुठे 66% जागा आणि कुठे 20% जागा. आणि त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्याच पक्षामध्ये वातावरण निर्मिती होत आहे. त्यांना आवाहन देण्यात येत आहे. त्यांच्या काही मंत्र्यांनी राजीनामा देऊन त्यांना आव्हान द्यायचा विचार बोलून दाखवलेला आहे. आणि राजीनामा जर राजी खुशी दिला नाही तर परिस्थिती इतकी बिकट होते की त्याच्यामुळे त्यांचा कार्यकाळ 2028 सालापर्यंत तो पूर्ण होईल असं वाटत नाही आहे. तिकडे ट्रम्प तात्या आणि हेही लोक ब्रिटनमध्ये काड्या करत आहेत. याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत अमेरिकेने जी युद्ध लढली त्यात ब्रिटननी क्षणाचाही विलंब न लावता, विचार न करता अमेरिकेला पाठिंबा दिलेला आहे. अफगाणिस्तान आणि इराकमधली युद्ध ज्या कारणासाठी सुरू केली ते पटण्यासारखं नव्हतं.
परंतु ब्रिटननी या युद्धात उडी घेतली. त्याची किंमत टोनी ब्लेअरना आपली सत्ता सोडावी लागण्यात, म्हणजे ते बरीच वर्ष ब्रिटनचे पंतप्रधान होते, पण तरी देखील त्यांनी अमेरिकेची साथ दिली. हे पहिलं युद्ध आहे की जिथे ब्रिटिश पंतप्रधानांनी आम्ही अमेरिकेच्या सोबत जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं. आणि त्याचा राग ट्रम्प यांना आला आणि ट्रम्प रागावले की अशा गोष्टी करतात. आणि त्यामुळे कीर स्टार्मर यांना एकीकडे त्यांच्या विरुद्ध देशातले उजव्या राष्ट्रीय विचारांचे लोक भडकलेले आहेत, अमेरिका भडकलेली आहे, मुसलमान भडकलेले आहेत, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही जे करताय मुसलमानांसाठी ते पुरेसं नाही आहे. आणि त्यामुळे मुसलमानही त्यांच्यावर नाराज आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीत त्यांना मार्ग काढायचा आहे. पण आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रॅली जी लंडनमध्ये 2 रॅली एकमेकांच्या समोर येतात आणि कुठली तरी फुटबॉल मॅच आहे. आणि ब्रिटनमध्ये फुटबॉल बघणारे खेळणाऱ्यांपेक्षा जास्त धुमाकूळ घालतात. म्हणजे क्रिकेट हा तिथला सभ्यगृहस्थांचा खेळ आहे. फुटबॉल सगळे दारू पिऊन आणि धिंगाणा घालणं, नासधूस करणं, मॅच हारली समजा की बाहेर येऊन तोडफोड करणं, दंगल करणं हे तिथलं नेहमीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकाच संध्याकाळी लंडनमध्ये होत आहेत. आता तिथे काय होतं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. पण तरी देखील या निमित्ताने म्हणजे UAEमधून किंवा संयुक्त अरब अमिरातीमधून ज्या प्रकारे पाकिस्तानी भगाव अशी मोहीम रडारखाली सुरू आहे. पहिले त्यांनी शिया लोकांना हाकललं, कारण शेवटी शिया लोक इराणच्या बाजूने उभे राहू शकतात. आणि 15,000 पाकिस्तानी जे शिया होते त्यांना काहीतरी कारणं काढून UAEच्या बाहेर हाकललं. आणि आता एकूणच पाकिस्तानबद्दल प्रतिकूल मत तिथे निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे UAE नंतर जर ही गोष्ट ब्रिटनमध्ये झाली तर भारतासाठी ती चांगली गोष्ट आहे. कारण ब्रिटनच्या माध्यमातून बरेचदा काश्मीर असेल किंवा खलिस्तान असेल किंवा या सगळ्या गोष्टीसाठी पाकिस्तान ज्या कारवाया करतं, मी दहशतवादाला ब्रिटन मदत करतं असं मी म्हणत नाही, पण ज्या कायदेशीर मार्गाने करता येण्यासारख्या गोष्टी आहेत त्याची प्रमुख केंद्र कॅनडा आणि ब्रिटन हे आहेत. लंडन हे केंद्र आहे. आणि त्यामुळे तिथे जर पाकिस्तान विरोधात वातावरण निर्माण होत असेल तर त्याचा फायदा आपणही घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.